तर आपण ज्यावेळेस SIP करतो, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि 12-15% रिटर्न सांगतो, तर त्यावेळेस बऱ्याच जणाला असा गैरसमज होतो की मार्केटमध्ये त्यांना प्रत्येक वर्षी 12 ते 15% रिटर्न भेटतीलच आणि त्यांना वाटतं की त्याने पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर लगेच मार्केट रिटर्न द्यायला चालू करायला पाहिजे 10-15%ने. पण रिअलिटीमध्ये असं होतं की तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर मार्केट इन्स्टंटली 10%, 15% सुद्धा मायनस जाऊ शकतं आणि त्याच्या पुढच्याच वर्षी मार्केट 25-30% प्लस सुद्धा रिटर्न देऊ शकतं. कारण मार्केटचं नेचरच आहे वोलाटाईल. मार्केट ज्यावेळेस आपण म्हणतो की 12-15% रिटर्न, तर आपण असं सांगतो की ते ॲव्हरेज मधले रिटर्न सांगतो. म्हणजे मार्केट समजा या वर्षी -10% सुद्धा रिटर्न दिलं, तर पुढच्या वर्षी कदाचित 25-30% सुद्धा प्लस रिटर्न देतं. त्याच्या पुढच्या वर्षी 10% देईल, त्याच्या पुढच्या वर्षी 20% देईल. तर असं ॲव्हरेज करून प्रत्येक वर्षाचा आपण 12 ते 15% रिटर्न सांगतो आणि म्हणूनच म्हणतो की इक्विटी मार्केटमध्ये यायचं असेल तर कमीत कमी 5 वर्ष त्या पैशाकडे बघू नका तुम्ही, की मार्केटमध्ये रिटर्न कसे चालू आहेत. मग असं होतं की मार्केटमध्ये अरे आपल्याला 5% रिटर्न भेटले, 4% भेटले, मायनसच रिटर्न भेटले, 1 वर्ष ठेवून FD तर जास्त दिली असते रिटर्न. तर असं म्हणून जमत नाही. मार्केटचं नेचर समजा आणि मार्केटमध्ये टिकून राहा. नक्की तुम्हाला चांगले रिटर्न भेटतात. 12-15 नाही 18 पण भेटतील. प्रॉपर पोर्टफोलिओचं अलोकेशन करून घ्या. थँक्यू.